आज आपण चिकन क्रिस्पी कशी करणार आहोत हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। चला आता आपण साहित्य बघून घेऊया। मी असा जाड रवा घ्यायचा आहे, आपल्याला बारीक रवा नाही घ्यायचा आहे। त्यानंतर मीठ, हळद, धनिया पावडर, गरम मसाला पावडर, गोडा मसाला, जिरं आणि मिरची पावडर। आता आपण चिकन हे 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यामध्ये दही, हळद, मिरची पावडर, गोडा मसाला, गरम मसाला, धनिया पावडर हे सगळं मिश्रण टाकून आपण हे 2 तास भिजत घातलेले आहे। आता आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीपुरतं, लाल तिखट टाकून घेऊया थोडीशी हळद, थोडा गोडा मसाला, थोडीशी धनिया पावडर। हे मिश्रण आता आपण एकत्र करून घेऊया। हे अशा प्रकारे आपण आता हे एकत्र करून घेतलेलं आहे। आता आपण हे जे चिकन मॅरिनेट केलेलं होतं ते आता आपण ह्यामध्ये टाकून घेऊया आणि ह्या मसाल्यांना हे घोळून घेऊया पूर्ण व्यवस्थित। आता हे आपण असं ह्यामध्ये टाकून घेऊया आणि हे शॅलो फ्राय करायचं आहे, डीप फ्राय नाही करायचं आहे आपल्याला। आता तुमच्या कढईमध्ये किंवा तुम्ही जर तव्यात फ्राय करत असाल तर त्यामध्ये जेवढे पीस तुम्हाला एका वेळी अवेलेबल करता येतील, म्हणजे बसेल त्यामध्ये, त्या प्रकारे तुम्ही ते शॅलो फ्राय करून घ्यायचे। आता आपण ह्यामध्ये एका वेळी 3 पीस टाकलेले आहे, ते मंद गॅसवर शॅलो फ्राय करून घ्यायचे। एका बाजूने पूर्ण व्यवस्थित क्रिस्पी होऊ द्यायचे आणि मग दुसऱ्या बाजूने ते फ्राय करायचे। ते बघा आता आपण हे एका बाजूने व्यवस्थित आपले असे फ्राय झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय बघा। आता आपण हे पलटी करू आणि परत 2 ते 3 मिनिटं ह्याला फ्राय करून घेऊ। पलटी केल्यावर बघू शकता आपलं चिकन किती व्यवस्थित आता क्रिस्पी झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया। आता हा कांदा आपण गोल कापून घेतलेला आहे। आता ह्यालामध्ये आपण आता काय करायचं बघा, मी तुम्हाला दाखवते। ह्यामध्ये आपण थोडीशी मिरची पावडर टाकायची नॉर्मली, त्यानंतर थोडीशी धनिया पावडर, अशी तुमची मुलं जर त्या जसं खाऊ शकतील तसं, थोडंसं गरम मसाला, थोडंसं मीठ चवीपुरतं। तुम्ही जर ह्यामध्ये टोमॅटो खात असाल तर तुम्ही टोमॅटो जरी टाकला तरी चालेल, तो असा उभा कापूनच टाकायचा। त्याचा जरा रस जो येतो त्याच्याने त्याला आंबट गोडपणा येईल तुमच्या चटणीला। आणि आता आपण ह्यामध्ये थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे। आता आपली ही चटणी अशी त्याबरोबर खाण्यासाठी तयार आहे। अशा प्रकारे आपलं हे चिकन क्रिस्पी आता खाण्यासाठी तयार आहे।